घडतोय। तेजस्वी मात्रे मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि त्यांच्या विरुद्ध जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे ही पहिल्या फेरीतील शेवटची लढत या स्पर्धेमधली आमदार चषकाच्या या दुसऱ्या पर्वामधली। आणि एक सन्मान आपण करूयात मंचावरती बिल्डर उद्योगपती मनोहरजी व्यापारी साहेब हे देखील उपस्थित आहेत। मनोहरजी व्यापारी साहेब त्यांचा आपण सन्मान करूयात। मी सतीश भोईर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभस्य आपण सन्मान करावा। मोठ्या संख्येने आज अंतिम दिवसामध्ये आपल्याला मान्यवर पाहायला मिळत आहेत। या व्यासपीठाला शोभा मान्यवरांनीच असते आणि या मंचाची शोभा आता वाढली आहे। मोठ्या संख्येने मान्यवर, मोठ्या संख्येने प्रेक्षक, त्यामुळे बहुचर्चित असे आमदार चषक पहिल्या पर्वाच्या अभूतपूर्व यशानंतर आदरणीय सतीश भोईर साहेब आपल्या समोर घेऊन आलेले दुसरं पर्व। या सन्मानाबरोबरच जाऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा। रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसर आणि जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे, ऑल द बेस्ट दोन्ही टीमना आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स। थँक्यू थँक्यू सो मच करण सर, त्याचप्रमाणे थँक्यू सो मच बागेजी मात्रे सर। वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू। तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आमदार चषक 2025 मध्ये। पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी करण आणि राहुल पगला बॉल, पगलाच बॉल खिचून मारला ऑन साइडला, गॅप मध्ये हा फटका बॉल जातोय काऊ कॉर्नर क्षेत्रापलीकडे चौकार। टीम चेंज द गेम वडवली बी टीम। आपल्याला विनंती असेल की आपण 3:30 वाजता रिपोर्टिंग करायची आहे। राउंड द विकेट, नेक्स्ट बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला बट एक्स्ट्रा कव्हरला आता चांगली फिल्डिंग राखली बट इन बिटवीन आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे रन घेण्याचा प्रयत्न आपल्याला बॅटर्सचा पाहायला मिळाला नाही। फर्स्ट ओव्हरमध्ये बॉलर आकाश बॉलिंग करतात। शिवसेना उंबरडे कोळिवली विभागीय शाखा तसेच स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे आणि एसबी ग्रुप यांचा संयुक्त विद्यमानाने आमदार चषक यावेळेस देखील पंचेस करायचं होतं। बॅटची आतली गडा दरम्यान इथे लागली आणि हा देखील निर्धाव चेंडू येतो। त्याचप्रमाणे आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक ज्यांचं मार्गदर्शन, ज्यांचं नेतृत्व आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, सन्माननीय सतीश दादा भोईर साहेबांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन, कारण साहेबांचं मार्गदर्शन आणि त्याच मागे एसबी ग्रुप सेवेनं, त्याचप्रमाणे स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबरडे यांचा देखील आवर्जून मी उल्लेख करेन आणि तसेच शिवसेना उंबरडे कोळिवली विभागीय शाखा त्यांचा देखील मी उल्लेख करेन। बॉल हवेमध्ये आहे आता लॉंग लेग क्षेत्रामध्ये फिल्डर धावतात, पोहोचलेत पण अखेरीस जर आपण पाहिलं तर त्या फिल्डरला भेटत असताना बॉल गेला लॉंग लेग रिजन बाउंड्रीला बाहेर चौकार। दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथ दादा भोईर साहेबांच्या सन्मानार्थ ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतात। असा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि गेले 3 दिवस आणि आजचा 4था दिवस मी म्हणेन भरपूर चांगला खेळ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं आणि आता देखील सामने किती चांगले पाहायला मिळतात, कारण तब्बल पाहिलं गेलं तर 32 संघांचा समावेश असणारी भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि असा अंतिम दिवस आणि असा या अंतिम दिवसामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर आवर्जून मिळणार आहे की चॅम्पियन कोण बनेल। पर्व दुसरा आहे, लास्ट सीझन मध्ये जे यश मिळालं त्या जोरावरती आपण पर्व दुसरा आमदार चषक पाहत आहात। नेक्स्ट बॉल राउंड द विकेट, स्लॉक शिफ्ट खेळायचं होतं, बॉल हवेमध्ये फाईन लेग, मिस्टेक कॅच पकडायला हवी होती बट फाईन लेगचा फिल्डरच्या माध्यमातून मिस्टेक, कॅच ड्रॉप आणि दरम्यान एक सिंगल देखील पूर्ण आणि अशा प्रकारे जर पाहिले गेले तर या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 9 वरती, खेळ समाप्त। पहिल्या षटकाचा अखेरीस प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम काटे 9 विदाउट लॉस असून देखील पाहिलं गेलं तर येत्या 4 षटकांचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये
आणि 5 ओव्हरची मॅच आणि आजचा दिवस ज्याप्रमाणे गेला पहिल्या 2 सामन्यांमध्ये 73 आपण पाहिले. त्यानंतर ज्या लढती झाल्या रफ अँड टफ मॅचेस आतापर्यंत राखल्या. बट पार स्कोरचा जर आपण विचार केला तर मिनिमम तुम्हाला 5 ओव्हरमध्ये मे बी 55 to 60 पर्यंत पोहोचायचं आणि वेळेसंदर्भात सहकार्य करा. बघा टायमर देखील सेट आहे त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या. घाई करा. टीम घेसर विपक्ष आपण लढत पाहत आहोत. काटई दुर्वेश मडवी दरम्यान सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये तयार होतो. चला थोडी घाई करा आता. दुर्वेश मडवी पकलास बॉल दुर्वेशचा पिक केला ऑन साइडला हा फटका डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. रनची पॅनल्टी टीम घेसरला बिकॉज 12th मॅन ड्रेसिंग मध्ये नाहीये. नेक्स्ट बॉल आता राऊंड द विकेट दुर्वेश आलाय. राऊंड द विकेट आलाय बट वाईड ऑफ ऑप्शन विथ दिली होती आणि प्रहार केला. बॅकफूट पंच बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनचा बाहेर. सलगचा दुसरा चौकार. नेक्स्ट बॉल आता स्विच हिटचा फटका. आता देखील बॉल हव्यामध्ये आणि आता देखील इनफिल्डला क्लिअर केलं. जवळजवळ 3 फिल्डर धावतात आणि अखेरीस आता बॉल फील्ड झाला. आणि बॉल फील्ड झाला तोपर्यंत जर आपण बघलं तर रन्स या चेंडूवरती पूर्ण झाला. या एकूण 2 धावा दरम्यान ते पूर्ण झाला. फिल्डिंग चांगली झाली. 2 धावा दरम्यान ते मिळतील. सुरुवात अगदी मनोबल वाढवणारी ही सुरुवात मी नक्कीच म्हणेन बिकॉज 21 ऑन द बोर्ड. कोणत्याही प्रकारे विकेट आतापर्यंत गमावलेली नाही आहे टीम काटेईने. आणि ही सुरुवात अगदी महत्त्वाची का होती कारण बिकॉज स्टार्ट जर चांगला झाला तर एक चांगलं टोटल उभं केलं जाऊ शकते. बारसा टोलला लागला. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर उपस्थित आहेत. मिळेल एक सिंगल धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो. स्कोर कार्ड दरम्यान जाऊन पोहोचला 22 धावा धावफलकावरती. पाकलं गेलं तर बघा ज्याप्रमाणे आपण चर्चा केला की पार स्कोर मिनिमम तुम्हाला 55 to 60 पर्यंत किमान पोचायचं आहे. आणि टीम घेसर बघा विनंती असेल की आज एक गोष्ट आमच्याकडून अजिबात नका मागू ती म्हणजे वेळ मिळणार नाहीये. फास्ट खेळा. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतात. घेसर विपक्ष टीम काटई अशी लढत आणि प्रथमतः बॅटिंग करत असताना एक स्वप्नवत सुरुवात. बॅटर करण आणि राहुलचे धावफलक 22. नेक्स्ट बॉल दरम्यान अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. बाठाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. दुर्वेश मडवीचं जर हे षटक आपण पाकलं तर या ओव्हरमध्ये 2 बाउंड्रीज दुर्वेशच्या अगेन्स्ट आला. कारण पाकलं गेलं तर दुर्वेशकडून अपेक्षा भरपूर साऱ्या होत्या की इकॉनॉमिकल ओव्हर प्लस एखादी विकेट दुर्वेश काढेल. बट ते कार्य या ओव्हरमध्ये झालं नाही. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधला. फुल लेंथ आहे. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ ला फिल्डर आहेत. कॅच पकडली जाईल. पकली सफलता. अवघ्या 22 धाव्यांवरती हा पकला धक्का लागला टीम काटेईला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3. या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण बॅटर मैदानाचा आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल होतं. संदीप फुटाणे एक जबरदस्त बॅटर. पण सध्या घडीला पहिला धक्का लागल्यानंतर आता मिडल फेसमध्ये एक चांगली पार्टनरशिप बनवण्याची जिम्मेदारी या जोडीवरती आहे. आणि दोन्ही बॅटर्सचा जर आपण विचार केला तर दोन्ही क्वालिटी बॅटर्स आहेत. करण पाटील आणि त्यांच्या संवेदाता क्रमांक 3 वरती त्यांना साथ देण्याकरिता संदीप फुटाणे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर पाकले गेले तर 2 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झालेला आहे. 2 ओव्हरमध्ये एकूण रन्स बनवला गेला 22. धक्का लागला पकला आणि या 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे या पकल्या सत्रामध्ये. थर्ड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतो या तिसऱ्या षटकामध्ये.
सूरज गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. तिसरं षटक आणि तिसरा पर्याय त्याचा वापर इथे केला गेला, कारण याआधी आपण दुर्वेशला सेकंड ओव्हरमध्ये पाहिलं, फर्स्ट ओव्हरमध्ये आकाशने बॉलिंग केली, बोट फिरवली बट लॉफ्ट केलाय, बॉल हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. कॉर्नर क्षेत्रामध्ये एक कॅच पकडली गेली, जे फिल्डर होते नवनाथ यांनी ही कॅच पकडली सफल, त्यामुळे आणखीन एक धक्का लागला दुसरा. धक्का लागला. आता क्रमांक 4 वरती रोहित निर्माण मैदानात आतमध्ये दाखल होतात. पण आता चिंतेचा विषय आहे, बिकॉज बघा पार्टनरशिप, ओपनिंग पार्टनरशिप आपण 22 धावांची पाकली, पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के इथे लागलेत. आणि मिडल फेसमध्ये मी जस्ट उल्लेख केला की पार्टनरशिप बनवणं आवश्यक राहील, कारण मिडल फेसमध्ये जर पार्टनरशिप नाही बनली, सातत्याने विकेट्स गेले, तर एक चांगलं टोटल उभं करणं, ही गोष्ट साध्य करणं काटेरी टीमचा बॅटिंग क्रमाला फार अवघड होऊन जाईल. संदीप फुटाण्याने आता त्यांचा समवेत क्रमांक 4 वरती रोहित पाटील आता बॅटिंगला आलेत. सफलता अगदी पहिल्याच बॉलवरती सूरजला देखील मिळाली, लपथामावत विकेट. आता देखील बोट फिरवली, आता देखील खेचून मारला बॉल हवेमध्ये, लाजवाब कॅच, ओढ कॅच, फुल्ड जमाड, पुन्हा एकदा नवनाथ होते आणि आता देखील कॅच कंप्लीट. गेले 3 चेंडू जर आपण पाकले नीरज, तर टीम हॅट्रिक कंप्लीट झाली असंच आपण म्हणूया. धक्का तिसरा. जर पाकलं गेलं तर गेल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट्स गेले होते आणि त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण काय कॅच पकडली नवनाथने. बघा जेव्हा विकेट्स बॅक टू बॅक जातात ना, तेव्हा ॲज अ बॅटर जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता, तेव्हा कधी कधी जो कोलॅप्स झालाय ना, त्याला तुम्हाला कव्हर अप देखील करायचं, मैदानाच्या आतमध्ये टिकायचं देखील आहे, पण त्या गोष्टीचा विचार इथे होत नाहीये. आणि जर या गोष्टीचा विचार इथे नाही झाला, तर जे आपण सांगितलं की जर मिडल फेसमध्ये जर पार्टनरशिप्स नाही बनल्या, तर काय होईल की जो माइंडमध्ये आकडा आहे ना की मिनिमम 60पर्यंत पोचायचं आहे, तिथपर्यंत पोहोचणं अवघड होऊन जाईल. पण हॅट्रिक बॉल असेल आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुमित पाटील, हॅट्रिक बॉल होता, हुक केला, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. दरम्यान एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड 23 ऑन द बोर्ड. धक्के आतापर्यंत 3 लागलेत. बघा फर्स्ट विकेटसाठी पार्टनरशिप 22 धावांची आणि 22 धावांनंतर आपण जर पाकलं तर गेले 3 विकेट फक्त एका धावेच्या अंतरावरती गेलेल्या आहेत. आणि हेच असतं शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ना, तुम्हाला तुमचा टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर कोलॅप्स होण्यापासून वाचवायचा असतो. कारण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये बॅटरच्या माइंडमध्ये एकच गोष्ट असते की मैदानाच्या आतमध्ये जायचं, बॅट चालवायची. बट कधी कधी बॅट चालवण्यापेक्षा मैदानाच्या आतमध्ये टिकणं देखील जास्त महत्त्वाचं होतं. आणि काय फटका, लाजवाब स्ट्रोक, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, स्वीपचा फटका, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला भेटलं, चौकार. आणि संदीप फुटाणे यांचा बॅटिंगची हीच तर खास बात राखली होती की प्रॉपर बॉलच्या मेरिटवरती खेळतात. कारण सचिन सरांचा एक इंटरव्ह्यू आम्ही ऐकलं होतं आणि त्यामध्ये सचिन सरांनी आवर्जून सांगितलं होतं की जर तुम्हाला एक चांगला बॅटर बनायचं तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बॉलच्या मेरिटवरती खेळता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही बॉलच्या मेरिटवरती जर तुम्ही चांगलं खेळू शकता ना, तर तुम्ही मोठे फटके देखील खेळू शकता आणि स्कोरकार्डला चालवू देखील शकता. आणि सध्याच्या घडीला ते कार्य आता एखाद्या बॅटरला ते करायचं. फुल लेंथ आहे, मिस्टामिंग, हव्यामध्ये विकेट कीपर, कॅच पकडली जाईल. आणि आता असं वाटतं की थोडं जास्त कौतुक केलं की काय, धक्का आता लागला हा चौथा.
2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल 3 ओव्हरच्या अखेरीस 27 धावा धावफलकावरती धक्के लागले 4 आणि खेळ शिल्लक आहे आपल्या 17 मध्ये येणाऱ्या 12 चेंडूंचा 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. हे तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरांकडे आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. थँक्यू सो मच डीजे. ड्रिंक्स ब्रेक समाप्त. सामन्याला आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. येस, उंबारडे गावाचा मान सन्मान वाढवणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा कल्याण पश्चिमचे विद्यमान दमदार आमदार सन्माननीय विश्वनाथदादा भोईर साहेबांच्या सन्मानार्थ आपण आमदार चषक पाहतात. स्पर्धेचे मुख्य आयोजक सतीशदादा भोईर साहेब तसेच या स्पर्धेमागे ज्यांच्या 12 मेहनत राखली शिवसेना उंबारडे कोळवली विभागीय शाखा, त्याचप्रमाणे स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ उंबारडे आणि तसेच SB ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक पर्व दुसरा आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अतिशय चांगला खेळ आतापर्यंत आपण पाहिलेला आहे. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना टीम घेसर त्यांचा अगेन्स्ट टीम काटेई. चौथ्या षटकामधला पहिलाच बॉल फुल लेंथ होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. आता बघा 11 चेंडू शिल्लक असतील पहिल्या सत्रामध्ये. धावफलक स्टील 27 ऑन द बोर्ड. बघा स्टार्टमध्येच मी सांगितलं होतं की पार स्कोर मिनिमम 55 to 60. बट सध्याचा घडीला आता असं वाटतं की ते प्रेडिक्शन कुठे मागे पडेल की काय. हुक केला, गॅपमध्ये फटका, बॉल हवेमध्ये आणि बॉल दरम्यान गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. लॉंग लीग रिजन बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. सर फटक्यांची आवश्यकता आहे या क्षणावरती, कारण इथे एक एक धाव लढण्यासाठी मदत करणार आहे टीम काटेईला आणि त्या परिस्थितीमध्ये बाउंड्रीज येणं फार महत्त्वाचं होतं आणि बाउंड्री आली. षटकार येतो बॅटर सुमित पाटील असा बाटमधनं. धावफलक 33 33 धावफलकावरती. या परिस्थितीमधनं मी म्हणेन की 50 जरी बनवू शकले तरी सुद्धा त्याच्यावरती फाईट होऊ शकते. 10 चेंडू अजून देखील शिल्लक आहे त्या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म राउंड द विकेट. आता दरम्यान अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला. दिशा देखील खराब. अतिरिक्त रन दरम्यान ते मिळेल. डाऊन द लेग साइड अतिरिक्त रन. धावफलक येतात 34. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सुमित पाटील आणि बॉलर आपल्याला दीप महात्रे दरम्यान या षटकामध्ये बॉलिंग करताना दिसतोय. सिक्सर तसा अगेन्स्ट एक आला, पण मी म्हणेन थोडं लाईन अँड लेंथमध्ये आता चेंजेस आणणं आवश्यक आहे. नेक्स्ट बॉल. आता यावेळी जागा बनवून बॅकफूट वरती जाऊन पंच केला. बघा मी म्हणेन लाईन आणि लेंथ मध्ये काहीही खराबी नव्हती, बट हा फटका बनवला बॅटर सुमित सा बॅटमधनं. हा क्लासिकल स्ट्रोक 4. टाकलं तर बॅट हातामध्ये निसटली, बट बॅट हातामध्ये निसटण्या अगोदर ज्याप्रमाणे स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता बॅकफूट पंच तो एक्झिक्यूट झाला आणि त्यानंतर एक हात सुटला देखील, बट तरी सुद्धा 4 धावा दरम्यान इथे मिळतात आणि धावफलक या 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड 38 ऑन द बोर्ड. आता असं वाटतं की बॅक ऑन ट्रॅक टीम काटेई. नेक्स्ट बॉल. दीप महात्रे आता ओव्हर द विकेट तयार होतोय.
ओव्हर द विकेट सीमा बॉल टाकला गेला होता, बोटे फिरवली नव्हती, अगदी पडल्यानंतर अगदी सरळ हा चेंडू निघून गेला. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय, कारण मागील 2 चेंडूवरती दीपने देखील पाहिलं की एक षटकार त्यानंतर एक चौकार, त्या अनुषंगाने काही जे चेंजेस आणणं आवश्यक होतं आणि ते चेंजेस आणलंय आणि डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. मग डेथ ओव्हर्समध्ये ॲज अ बॉलर काय गोष्ट मॅटर करते की तुमच्याकडून तुमचा कॅप्टन तुमची टीम ही याच गोष्टींची अपेक्षा ठेवते की विकेट नाही मिळाले हरकत नाही आहे, पण जास्तीत जास्त डॉट बॉल टाकायचे. डॉट बॉल आला, नेक्स्ट बॉल. आता हा बॉल सोडून दिला डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता 39. नेक्स्ट बॉल. आता पुल करायचं होतं, बॅटचा अगदी टोला लागला, प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक नव्हता. सिंगल रन दरम्यान पूर्ण सिंगल रनच्या मदतीने धावफलक आता 4-0. 40 धावा फलकावरती आणि चेंडू शिल्लक आहे या ओव्हरमध्ये शेवटचा एक. आज पाकले गेले तर या आज नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांचं भरपूर चांगलं गुणलेखन आपण पाकलं, दिनेश जाधव दादांचा देखील आवर्जून उल्लेख करणं, भरपूर चांगलं गुणलेखन आणि भरपूर चांगली माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात. कारण एक समालोचकला एक गुणलेखकाची जर चांगली साथ मिळाली ना, कॉमेंट्री करण्याची देखील एक वेगळी मजा. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर हुक करायचा होता, बट दिशा खराब. या ओव्हरमध्ये ना अतिरिक्त प्रयत्न झाले, जास्त एक्सपेरिमेंट करण्याचे प्रयत्न झाले असेच मी म्हणेन, कारण वाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 टाकले गेले. स्कोर कार्ड 41. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामधला, लास्ट बॉल ऑफ दिस 4th ओव्हर. समोर बॅटर स्ट्रायकिंग एंडवरती राज दरम्यान क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न राजचा होता. दरम्यान डायरेक्ट हिट साधण्याचा देखील प्रयत्न शॉर्ट साईडचा फिल्डरने केला होता, बट लेग बाईस त्या स्वरूपामध्ये मिळेल. एक सिंगल खेळ समाप्त. 4 ओव्हरचा खेळेस 42 धावा धावफलकावरती. धक्के लागले 4 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येत्या एका षटकाचा. चला विनंती असेल की थांबायचं नाहीये, त्वरित फिल्डिंग सेट करा आणि पुन्हा एकदा या अंतिम षटकाला सुरुवात करा. 4 ओव्हर 42 बनवला गेला, बट मागील षटकामध्ये मी म्हणेन कमबॅक झाला, एक मिनी कमबॅक. बिकॉज लास्ट ओव्हरमध्ये किती रन झाला? 15 धावा मागील षटकामध्ये आला आणि अजून देखील 6 चेंडू बाकी आहेत. आजच्या डेटला क्रिकेट जितका पुढे निघून गेलाय ना, क्रिकेट या खेळामध्ये अशक्य हा शब्द तुम्ही कधी बोलूच नका. कालच्या दिवसामध्ये एक गोष्ट घडली, त्याची माहिती आवर्जून पोहोचवेन, बट त्याआधी आपण या अंतिम षटकाकडे जाऊया. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर पाहायला मिळतील आपल्याला राज पाटील. लास्ट ओव्हर बॉलर या अंतिम षटकामध्ये. सूरज म्हात्रे दरम्यान या लास्ट ओव्हरमध्ये 42 आहे. आणखी किती बनवल्या जातील? लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. सूरज म्हात्रे दरम्यान इथे तयार होतात. लथम ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर पोहोचतील का झेलपर्यंत? थांबले गेलेत. नोमान्स लँडमध्ये बॉल पडला, तोपर्यंत 2 धावा पूर्ण तिसरीसाठी परतणार नाहीयेत. 2 धावा दरम्यान इथे मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड सध्याच्या घडीला 44 ऑन द बोर्ड. 4 विकेट्स देखील गेलेत आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. येणारे 5 येथे 5 चेंडू. मिनिमम 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा इथे काठेई टीमचे प्रेक्षक, काठेई टीमचे खेळाडू इथे ठेवत आहेत या जोडीकडून. पण सध्याच्या घडीला आता बॉल फिरवला, पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतो. लास्ट ओव्हरमध्ये हा निर्धाव चेंडू खऱ्या अर्थाने पाकलं गेलं तर डॉट बॉलची व्हॅल्यू डेथ ओव्हर्समध्ये फार जास्त असते. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, ऑन साईडला फटका खेळायचा होता. त्या डीपमध्ये मिड विकेटचे फिल्डर वेगाने पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत मिडल फक्त एक सिंगल. बघा लास्ट ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग करायला हवी होती आतापर्यंत ते झाले नाही आहे. तसं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की बॉलिंग आपल्याला अव्वल दर्जाची पाहायला मिळाली नीरज, कारण ज्याही बॉलरवरती विश्वास दाखवला गेला सटीक लाईन अँड लेंथवरती बॉलिंग झालेली आहे. 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. स्कोर कार्ड 45. 3 चेंडू अजून देखील आहेत. आणखी किती इथे बनवल्या जाऊ शकतात? नेक्स्ट बॉल आणि दरम्यान पॅनवरती आदळला लाऊड शाउट आणि अंपायर्स ज्याप्रमाणे इशारा करतात आय थिंक बॉल रिलीज केल्यानंतर बॉलर अगदी समोर आला असावा तेच वाटलं.
त्या अनुषंगाने अंपायरने नकारलं. आणि बघा या गोष्टीवरती देखील एक माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवून या चेंडू नंतर. फुल लेंथ आहे, लॉफ्टेड फटका, बॉल हवेमध्ये, लॉंग ऑलला फिल्डर आहेत उपस्थित, कॅच पकडली जाईल. नवनाथने मला वाटतं ही तिसरी कॅच इथे पकडली. धक्का दरवाणा लागला, 5वा. गोष्टीची चर्चा आपण करत होतो. मगाशी मी म्हटलं की कदाचित बॉलर समोर आले असतील म्हणून अंपायर्सने कोणत्या प्रकारे निर्णय नाही दिला. आणि हा नियम आहे, इंटरनॅशनल क्रिकेटचा रूल आहे. जर एखादा बॉलर बॉल रिलीज केल्यानंतर जर अंपायर्स डायरेक्टली समोर येतोय तर अंपायर्स लेग बिफोर विकेट, कॉट बिहाइंड द विकेट देऊ शकत नाही आहेत. पण त्यानंतर आपण पाहिलं की मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे धक्का आणखी एक लागला. 5वा धक्का इथे लागला आणि शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला असू शकला असता, पण दिशा खराब. अतिरिक्त रन तर म्हणते मिळेल. अतिरिक्त रनचा मदतीने धावफलक आता पुढे जातो. स्कोर कार्ड 46 आणि चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. शेवटचा बॉल देखील येतोय द्रवाण निर्धाव. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त पहिल्या सत्राचा. आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स इथे बनवलेले आहेत. टीम काटेईने 46 आणि 47चा चॅलेंज सेट केला टीम काटेईने अगेन्स्ट टीम घेसर. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस. मी घेतो एक छोटासा ब्रेक, पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2025. आणि सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकूया करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील यांचा आवाज या अगोदर आपण ऐकला या स्पर्धेमध्ये. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. शिवसेना उंबर्डे कोळवली विभागीय शाखा, स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळ, SB ग्रुप आणि आदरणीय उद्योगपती सतीशजी चंद्रकांत भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेल्या या क्रीडा महोत्सवामध्ये अर्थातच आमदार चषकाचं दुसरं पर्व. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतोय दोन्ही संघांचे, काटेई आणि घेसर दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. ड्रेस किट जो आपल्या कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे त्या अंतर्गत घेसरच्या 12th मॅनचा ड्रेस किट नाही, त्यामुळे त्यांना 2 रनची पॅनल्टी होती. काटेईचा जो अतिरिक्त खेळाडू आहे त्याचे शूज नाही, त्यामुळे ऑब्जेक्शन घेसरने देखील घेतलंय. सो तुम्हालाही 2 रनची पॅनल्टी इक्वल झाली असते, आम्ही दिली नसती, पण ऑलरेडी फर्स्ट इनिंगमध्ये 2 रन्स ॲड केलेले आहेत. सो इथे घेसर जेव्हा खेळेल पहिल्या ओव्हर नंतर आपण त्यांच्या धावफलकामध्ये या धावा ॲड करूयात. मॅनेजमेंट टीमचा डिसिजन आहे, त्यामुळे दोन्ही संघ घेसर आणि काटे याची नोंद घ्या. शिस्तीचं पालन हे खऱ्या अर्थानं कल्याण डोंबिवली क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलंय. काटे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय
आणि आदरणीय अध्यक्ष विनोदजी रतन पाटील साहेब यांचं मी मनापासून खरं तर कौतुक करायलाच हवं. जी काही शिस्त लागली आहे कल्याण डोंबिवलीच्या खेळाडूंना आणि कोणताही संघ ऑर्ग्युमेंट करत नाही. त्यांना माहिती आहे आपल्या असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा आहे. असोसिएशनचे नियम प्रत्येक संघाला माहिती आहेत. अंपायरचा सिग्नल येतोय, मॅचला सुरुवात करा. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे. दुपारचं सत्र आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आमदार चषक 2025 दुसऱ्या पर्वामध्ये 3:09 झालेले आहेत आणि द्वितीय फेरीमधील माफ करा पहिल्या फेरीतील चौथा सामना, यानंतर द्वितीय फेरीमधील एक मॅच, त्यानंतर क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनल. यस राजदादा पाटील प्लीज काही आर्ग्युमेंट असेल तर लवकर चर्चा करा आपण, पण मॅचला लवकरात लवकर आपल्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला आपण सुरुवात करतोय. पहिला चेंडून गोलंदाज करण स्विच हिट, जबरदस्त फटका सूरजचा बॅटमधून. घेसरच्या धावफलकाची सुरुवात, पहिला चौकार. चौकार पहिला आलाय. सूरज मात्रे आणि त्याचबरोबर दुर्वेश मडवी आघाडीची जोडी. करण येतोय पुन्हा. ओहो, इथे लेगस्टम्पचा बाहेर होता. चांगला लाईनला पिच केला बॉल जेव्हा स्विच झाला होता. सूरज रोहितचा चांगला प्रयत्न यस्टनचा मागून अंपायरचा बाईचा इशारा. एक धाव येत असताना धावसंख्या पुढे चालली आहे 5 वरती. पहिल्या डावामध्ये 46 बनवलेल्या जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेने आणि 47चा लक्षाचा पाठलाग सध्या करतोय रियांश. तेजस्वी मात्रे आमचे परममित्र मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला हा गावदेवी क्रिकेट संघ घेसर. दुपारच्या सध्या आफ्टर लंच अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत मॅनेजमेंट टीम. त्यांनी नुकतंच लंच केलेलं आमच्या कॉम्बॉक्समध्ये देखील. फक्त आय थिंक स्कोरर आमचे बाकी आहेत दिनेश जाधव. त्यांनी आपण या मॅच नंतर रिलीवर देऊयात. फुल लेंथ ऑन साइडला स्विंग केलाय, बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. मडवीने मारला पहिला चौकार.
फटका अक्रॉस द बॅट हा फेवरेट झोन राहिला. डीप स्क्वेअर लेग या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा दुर्वेश मडवीच्या बॅटमधून आपण बघत आलेलो आहोत. ऑफ स्टंपच्या बाहेर ऑन साईडला मिड ऑनला आपण पाहतोय बॉल चाललेला आहे. त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. चांगली फिल्डिंग फिल्डर कडून. बरेचसे यंगस्टर आजही आपल्याला जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटीमध्ये पाहायला मिळत आहेत. राज जे सिनियर आहेत, राहुल जे सिनियर आहेत, संदीप जे सिनियर आहेत. मात्र रोहित नंतर आपण सर्व या अमित एक तुम्हाला जरूर पाहायला मिळतात. त्या व्यतिरिक्त सर्व यंगस्टर खेळाडू आज जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटीमध्ये. लास्ट मी आय थिंक श्रद्धांजली चषकामध्ये देखील या संघाला बघितलं होतं आणि बरेचसे यंगस्टर तिथेही आपल्याला पाहायला मिळाले होते. सो आता यांना संधी मिळते, तो संधीला तुम्हाला ग्रॅब करावं लागेल, संधीचं सोनं करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 10. या षटकातील अजूनही आपण बघितलं तर एक बॉल बाकी आहे. क्रिकेट हंगामाची सुरुवात झाली की प्रत्येकाला उत्कंठ असते की स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाची डेट काय, कधी सुरुवात होईल या स्पर्धेला. लेग स्टंपला फुल टॉस होता. खराब चेंडू पण फायदा उचलला नाही. फाईन लेगला टिपलाय झेल आदित्यने आणि फलंदाज सूरज मात्रे बाद. 10ला पहिला झटका. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बारा झालेल्यात घेसर आणि काटे. 10 धावा झाल्या, त्यामध्ये +2 पॅनल्टी. 12 लक्ष या मॅच मध्ये 47. सो अजूनही 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉलमध्ये 37 धावांची गरज या मॅच मध्ये. आज रोहित पाटील, संदीप फुटाणे, राज पाटील या 3 गोलंदाजांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये मी म्हणणार नाही की मागड षटक आहे, कारण पॉवर प्ले मध्ये 10 धावा खर्च करणं म्हणजे ॲव्हरेज त्याने जरूर स्कोर सध्या आपल्याला घेसरचा पाहायला मिळतो. पण जाता जाता एक विकेट देखील मिळवली. महत्त्वपूर्ण बाद झाला तो सूरज मात्रे. दुर्वेश मडवीच्या सोबतीला नवनाथ पाटीलचं आगमन होते मैदानाच्या आतमध्ये. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. मिड ऑनला फिल्डर, त्याचबरोबर आपण पाहतोय काऊ फेस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट. रोहित पाटीलने सध्या फील्ड सेट केले दुर्वेश मडवीसाठी. डाऊन द ग्राउंड एक फिल्डर वाईड ऑफ लॉंग ऑफला. पहिला चेंडू घेऊन डाऊन द विकेट. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट इज दॅट. स्वर्गीय पूनम भोईर स्टँड मध्ये मडवीचा बॅटमधून षटकार. यॉर्करचा प्रयत्न होता. यॉर्कर असा एक चेंडू आहे, पुढे पडला, फुल टॉस मागे पडला, हाफ फॉली. हा फुल लेंथ होता. ऑन साइडला फ्लिक करत असताना आपण पाहतोय हा षटकार आला. जबरदस्त परफॉर्मन्स. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचून पॅटर्न शॉट दुर्वेश मडवीचा बॅटमधून. आणखी एक लाजवाब नेत्रदीपक सदाबहार षटकार. खेसरचा हेटमायर आज या रंगात आपण त्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून, एक चौकार त्याच्या बॅटमधून. 17ला तो पोहोचलाय. त्याची टीम रियांश 11 गावदेवी क्रिकेट संघ घेसर आपण पाहतोय 22 वरती. जबरदस्त परफॉर्मन्स. फार कमी वयामध्ये व्यावसायिक स्तराचा अनुभव दुर्वेश मडवीकडे आपल्याला जरूर पाहायला मिळतो. आणि अनऑर्थोडॉक्स फटके जे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये नाही, पण ते फटके आपण दुर्वेशच्या बॅटमधून पाहतोय. 22 धावा. पुन्हा फ्लिक केला डीप मध्ये. सँडी उभा आहे. पहिला बाउन्स वरती स्वाभाविकपणे टेनिस बॉल उसळणार आहे. तो गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. आला आणखी एक चौकार.
फाईन लेगला षटकार. काय फटकाला डीप फाईन लेगला लॅप स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. गाडी 34 वरती धावफलक आहे. फुल लेंथ होता मात्र इथे आपण पाहतोय फलंदाज क्लीन बोल्ड. विकेट पडते दुसरी. रियांश जलवन गावदेव क्रिकेट संघ घेसरला दुसरा झटका. भगत साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबरीने नवनाथ वासुदेव जाधव या मान्यवरांचं देखील आगमन झाले. समाजसेवक आमचे ग्रामस्थ आहेत. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. विनंती असेल मंचावरती आपण व्हीआयपी डायस मध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या. सुरतची सुरुवात मडवीचा मार आपण बघितला आणि त्यामुळे काटे थोडासा बॅकफुटला या मॅच मध्ये. 47 चेस करत असताना धावफलकावरती 34 आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर ज्या षटकातील एक बॉल बाकी. लेगसमला बॉल हलक्या हाताने ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आहे. श्रद्धांजली चषक नुकतीच जी स्पर्धा जुनी डोंबिवलीची पार पडली त्या स्पर्धेचा मालिकावीर ज्याला बागी देखील मिळाली तो गोरख सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल स्कोर जर आपण बघितला तो 36. नुकतंच ज्या मान्यवरांचं आगमन झालं जय जवान क्रीडा मंडळ एक उत्कृष्ट कबड्डीपटू होते आदरणीय नवनाथजी जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हे असे काही मर्दानी खेळ आहेत. कुस्ती कबड्डी क्रिकेट सोबत तुम्ही या गोष्टी खेळणं फार गरजेचं आहे. उंबर्डे आणि सापाड या दोन गावांना फार जुनी परंपरा आहेत. फार पूर्वीपासून या दोन्ही गावांमध्ये आणि या दोन्ही गावांनी लाल मातीतील बरेचसे हिरे आपल्याला दिले जे महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचले आणि आज दोन्ही गावातील हे सुपुत्र आपल्याला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये देखील पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांचा आदर्श तुम्ही घेतला पाहिजे. क्रिकेट जरूर खेळा आणि क्रिकेटला देखील आता सुगीचे दिवस आलेले आहेत. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये आपण कल्याण डोंबिवलीचे 2 खेळाडू पाहतोय. 3,20,000 श्रीनगर केवीर कडून खेळणारे साई शेलार कंबालपाडा आणि 17,25,000 आय थिंक केतन मात्रे चेन्नई सिंगम्सने पुन्हा एकदा त्याला रिटेन केलेलं आहे. सीझन 2 इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगची नुकतीच आपल्या भेटीला येईल. 2014, 15, 16 त्यामध्ये तेव्हा खुल्या गटातील क्रिकेट आपण पाहायला लागलो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आणि त्यानंतर मागच्या 10 वर्षांमध्ये फार मोठा बदल झाला. क्रांती जी आपण म्हणतो क्रिकेटची क्रांती झाली टेनिस बॉल क्रिकेटची भारतामध्ये आणि आज संपूर्ण भारतभर तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. इव्हन आखाती देशांमध्ये देखील दुबई कतार सारख्या मोठमोठ्या देशांमध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहतो जिथे भारतामधून कित्येक खेळाडूंना इम्पोर्ट केलं जातं. कुवेतला देखील आपल्याला स्पर्धा पाहायला मिळतात. मोठी देसाईचे कर्णधार येऊन थांबा पण मंचावरती. या मॅचची हवा निघाली आहे त्याचं कारण जबरदस्त खेळ आपण बघितला सलामीचा फलंदाजांचा. धावा फलकावरती 40. 7 धावांची गरज आहे. 41 झालेल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय गॅप मध्ये बॉल मांगरुळकरच्या बॅटमधून. आता हा आलेला आपण पाहतोय चौकार. दोन धावांची गरज आहे. 45 झालेल्या आहेत. ऑन ट्राय केला डीप मध्ये राज त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल अर्धा स्कोरेज लेवल. फक्त एका धावेची गरज. गोलंदाजांना मार पडला. करण पाटील कडून फार अपेक्षा होत्या. जर चांगली बॉलिंग झाली असती 10 धावा पण सेकंड ओव्हरमध्ये खास करून सामना खुला झाला. रोहित पाटीलच्या विरुद्ध आक्रमण केलं. 24 धावा रोहितच्या अगेन्स्ट आल्या. लेग सम लाईट करण्याचा प्रयत्न होता मात्र इथे एक धाव येते. सामना संपला.
अभिनंदन तेजस मात्रे मोठी देसाई यांनी पुरस्कृत केलेला रियान 11 गावदेवी क्रिकेट संघ गेसरने पहिला दणदणीत विजय मिळवलाय आमदार चषक 2025 मध्ये. हार्डलक टीम जयदुर्गा माता क्रिकेट संघ काठी आपण पार्टिसिपेट केलं त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. आदरणीय सतीश चंद्रकांत भोईर साहेब या स्पर्धेचे लाडके आयोजक. दोन्ही संघांना